इगतपुरी तालुक्यातील बोरीचीवाडी येथील महिला 7 दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे नातेवाईक हवालदिल। संपूर्ण पंचक्रोशीत शोध घेतला असता ही महिला सापडत नसल्यानं शंका कुशंका। कॉल रेकॉर्डिंग मध्ये भावानं नक्की कोणाकडे बोट दाखवलंय तुम्हीच ऐका। बरं सांगा। आज सांगा 2 ते 2:30 वाजता मग सांगत गोटील होतो आम्ही बरोबर। तिडून मग सांगत होती त्याच्यावर नंतर आम्ही पुढं आलो फुलेंडवर बरोबर। तुला किती वाजता फोन केला? 2 वाजता केला बरोबर। त्याच्यावर पाऊस चालू होता बरोबर ना। पाऊस चालू होता तर आमचा असा झाला का ते कॅन्सल झाला। ती काय सांगत चिकन घे बरोबर। चिकन घेतलं होता आणि मी तिथं रस्त्यावर सोडले हो ते मग सांगत तुझं पोरांना चिकन घेऊन जा बरोबर। ती काय सांगते नका सांग माझी पोरं झोपली आहे तुम्ही घेऊन जा। किती वाजता सोड जातं तिला? 8:45 धरा 8:45 ते 9 धरा। आणि तिच्या बांगड्या ते फुटे जाय असा तसा वय आहे तिची जबरदस्ती वय आहे। ते डाऊट कोणावर येतो तुमचा? डाऊट मग घरचीच वय ना। कोणाची घरचे? आमचे तुमच्या घरच्यांवर डाऊट येत तुमचा? 100% तुमच्या घरच्यांवर डाऊट मग दुसरा कोण करेल? तुम्हाला दाखल माहित आहे आखे भावांना आखे बहिणीला माहित आहे आख्याला ज्यांना बहिणी दिला त्यांना माहित आहे बरोबर। गायब झाले त्यात कन्फर्म तुमच्या घरच्यांवर डाऊट आहे तुमचा। मग कोणावर राहील मला सांगा तुम्ही। मला सांगा ना भाऊ काय वाटत तुला? तुम्ही येणार का समजू का पळून जायला ना या धंदा सोडून तुम्हाला कधी फोन करा। आपल्याला ती आपला माणूस पाहिजे पाहिजे म्हणजे मग रातपासून आम्ही काल आई घालेला इकडे। तुम्ही घरी गेली तेव्हा तुमची घरची सगळी बाहेर जायला होती। कुलूप लावलं होता? कुलूप लावेल होता। तुमच्या बहिणीचा काय नाव तिचा? सविता तिचाही कुलूप लावेल होता। नाही त्यांचं आपल्या आपण तिकडे जाते नाही नव्हते पण ती घरी होती का? मग त्यांची घरी जातच नाही ना। फक्त माझं कुलूप लावलं होतं घरी वरून मग पोरांनी इच्छारी पुढे गेली तिथं सांग मग गेली आणि तेच दिवशी ही गायब झाले तेच म्हणजे 8:45 आणि तुम्हाला किती वाजता पोरीनं फोन केला? तिचे 12:30 फोन केला तिनं 12:30 फोन केला तेव्हा ती काय विचारे मम्मी घरी नाही आज आहे। मी लगेच गाडी घेऊन आलो आल्टो वरून त्या याचा पोऱ्या नाही का ते तुमच्याचा पोऱ्या सोमनाथ ते रस्त्याने गेली तिकडून। वरून ती पूर्वी नाही विचारला फक्त गाडी कोणाची म्हणून लक्षात ठेव। ती सांगायचं सोमनाथ भाऊन त्या ना सांगा आवडेन त्या ना। मला फुल डाऊट होता म्हणून गाडी कोणा तर जाईल वरून मी तिला ती पूर्वी विचारून पहा आणि लगेच मी गाडी घेऊन तिकडे आलो तो। नाही डाऊट गायब केले त्या फुल तुमच्या घरच्यांवर डाऊट आहे तुमचा। मग कोणाला सांगायचं? तेच नाही कोणाचा दुसरा कोण होता तर एखादा आपण नाही पण ती निम्मे रस्त्यावर गेले तिथून जबरदस्ती झाली बांगड्या बिंगड्या फुट्या त्याच्यानं याच्यावरून समजा का कोणावर डाऊट येईल? तुमच्या घरची सोडून दुसरा करू शकत नाही घरचे नाही करू शकत त्यांनी आई घालेलो आहे कोणाला तर सुपारी दिलो आहे असंही होऊ शकत भाऊ काय वाटत? घरचा कोणी माझे लावड्याचा नाही मग सोडून सुपारी बिपारी दिली मग सांगतो ना। सुपारी देणार माणूस कोण आहे तुमच्या घरचा नेमकी कोणा दिली बाय? घरचं पण मग आता आपण 10 टाइम सांगलं ना सांग काय नाव आहे त्याचं कोण दिल सुपारी? नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ग्रुप ग्रामपंचायत बोरीचीवाडी येथील झुणकाबाई दशरथ भले ही महिला दिनांक 18 ऑगस्ट पासून बेपत्ता आहे। सविस्तर माहिती अशी की सदर महिला ही 18 ऑगस्ट रात्री 8:45च्या सुमारास बोरीचीवाडी येथील गृहस्थ शिवाजी मेंगाळ यांच्या मोटारसायकलवरून शेताजवळ उतरली। त्यानंतर त्या महिलेचा अद्यापही तपास लागला नाहीये। त्यांच्या घराजवळील शेतामध्ये या महिलेच्या तुटलेल्या बांगड्या आणि चपला सापडल्यात। शेतामध्ये पावलाची ठसे देखील उमटलेले आहेत। तिला 3 मुले आहेत। पतीचंही निधन झालंय। या लहान निरागस मुलांवर खूप मोठा प्रसंग ओढवलाय। यावेळी त्यांनी घोटी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे, परंतु पोलीस स्टेशनकडून व्यवस्थित तपासणी होत नसल्यामुळे मुलांनी सांगितलंय या मुलांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। झुणकाबाई दशरथ भले माझी बहीण रविवारपासून 8:30 दरम्यान ती घरी चालली नाही। गोटीला जायला होती ती
म्हणजे दवाखान्याच्या या निमित्ताने गोटीला जायला होती, तिकडून आलेच नाही. त्यानंतर या पोरीने ना आम्हाला सांगितलं की मामा आमची आई तिकडे आली का. तेव्हा आम्ही म्हणतो का तुमची आई इकडे नाही येईल. त्यानंतर आम्ही गोटीला गेलो. गोटीला मिसिंगची केस दाखल केले साहेबांकडे. त्यानंतर आज 5वा दिवस आहे तरी काही शोध लागत नाही तिचा. आणि या पोरींचं म्हणणं आहे का असं का त्यांच्या घरच्यांवर संशय आहे, पण ते पोलिसांना सुद्धा सांगितलं, पण ते म्हणता अजून काही त्यांचं सबूत काही भेटत नाही, ते नाही भेटत. पण आम्हाला या पोरींना बांगडीची काच, तिच्या बांगड्या, चप्पल, कानातले हे सर्व सापडतं. तरी पोलिस काय करू नये. तुझा संशय नेमकी कोणावर होता? त्यांच्या घरच्या, त्याची बायको, त्याची बहीण, तेवढं त्यांच्या घरच्या तेवढं शक्यतो. दुसरं ते स्वतः बोलतो शिवाजी मेंगाळ. दुसरं कोणावर शक येत नाही. दुसरं कोणावर शक येत नाही. नाही. हे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही बोललो नाही का तुम्हाला, हे असेच जबाब आम्ही देतो. पोलीस केस केली पण ते काही शोधू राहिले, पण त्यांचं 5 दिवस झाले काही त्यांचं हेच तपास नाही लागला. आईला इथून उचललं का? हा मग कोणावर संशय का तुमचा? हा संशयाचं नाव माहिती आहे हा का? माहिती सांगा. त्यांच्या घरच्या शिवाजी मेंगाळ, त्यांच्या घरच्या संशय आहे. त्याची बायको. त्याची तुम्ही कोणी आहे त्या हरवलेल्या व्यक्तीची? मुलगी ना? हा. बरं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहमदनगर, इगतपुरी.